7 जुलैला लग्न, 13 जुलैला मृत्यू. पोलीस पत्नीसोबत काय घडला? 7 जुलैला लग्नगाठ बांधली आणि अवघ्या 6 दिवसांनी 13 जुलैला मृत्यूनं गाठल्याची हृदयद्रावक घटना जळगाव शहरात घडली. लग्नाच्या आनंदावर काही दिवसातच दुःखाची काळी छाया पसरली. भरधाव चारचाकी वाहनानं दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत 21 वर्षीय नवविवाहिता वैशाली भाऊसाहेब पाटील राहणार कोळपिंपरी तालुका अमळनेर यांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात जळगाव शहरातील विद्यापीठासमोरील रस्त्यावर घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर शोककळा. वैशाली पाटील यांचा विवाह 7 जुलै रोजी जळगावातील गुजराल पेट्रोल पंप परिसरातील देवराम नगर इथं वास्तव्यात असलेले पोलीस कर्मचारी विजय काशीनाथ पाटील यांच्याशी मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर नवदाम्पत्य देवदर्शनासाठी गेलं होतं आणि काही दिवसापूर्वीच ते घरी परतलेलं होतं. नव्या आयुष्याची सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 6 दिवसातच घडलेल्या या दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली. चारचाकी वाहनानं वैशालीच्या दुचाकीला जोरदार धडक. सोमवारी वैशाली यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे काका प्रवीण सूर्याजी पाटील राहणार कोळपिंपरी तालुका अमळनेर जळगाव इथं आले होते. दुपारचं जेवण आटोपल्यानंतर दोघेही दुचाकीवरून कोळपिंपरीकडे निघाले. दुपारी सुमारे 4 वाजताच्या सुमारास ते विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना मागून भरधाव वेगानं आलेल्या चारचाकी वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की वैशाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या गंभीर दुखापतीमुळे वैशाली पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत त्यांचे काका प्रवीण पाटील गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लग्नाच्या आनंदाचं वातावरण काही दिवसातच शोकात बदलल्यानं या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त होते.